नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मंगळवारी 12 डिसेंबर या वर्षातील शेवटची अमावस्या आहे. ती आहे कार्तिक अमावस्या आणि ही अमावस्या खूप महत्त्वाची आणि मोठी अमावस्या मानली जाते. यामुळे या अमावस्येला आपल्याला अनेक सेवा आणि उपाय हे करायचे आहे. 2023मध्ये येणारी ही शेवटची अमावस्या आहे, म्हणून हिला एक विशेष महत्त्व दिलं जातं. कारण ती कार्तिक महिन्यामध्ये, तर तिला कार्तिक अमावस्या असेही म्हणतात. या अमावस्येच्या दिवशी तीर्थस्नान म्हणजे पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं हे अत्यंत फलदायी मानले जाते. तसेच या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना दान देखील करायचे आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या पितरांची देखील सेवा करायची आहे. कारण या अमावस्येला असं म्हटलं जातं, जर आपण आपल्या पितरांची सेवा केली तर आपले पितर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या पितरांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. तर ही अमावस्या योगायोगाने मंगळवारी आलेली आहे, त्यामुळे या दिवसाला सोमवती अमावस्या असेही म्हटले जाईल. तर अशा या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तो आज 12 डिसेंबरला सकाळी 6:24 होणार आहे आणि समाप्ती ही 13 डिसेंबरला सकाळी 5:01 होणार आहे. तर अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात, कारण अमावस्या हा दिवस खूप वाईट आहे असं त्यांना वाटतं. परंतु असं काही नाही. अमावस्येचा दिवस जितका वाईट आहे तितकाच चांगला देखील आहे. वाईट करणाऱ्यांसाठी वाईट आहे आणि चांगलं करणाऱ्यांसाठी चांगलं आहे. या दिवशी आपण आपल्यामधील नकारात्मक दोष दूर करण्यासाठी, घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी काही उपाय तर केले तर ते 100% आपल्याला फल देऊन जात असतात. यामुळे प्रयत्न करायचे आहेत. त्याचप्रमाणे पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करायचे आहे, आपले पितरांना सेवा करायची आहे आणि तसेच काही उपायसुद्धा करायचे आहेत. तर पहा, तुम्हाला या मोठ्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी अशा काही भाज्या चुकूनही आपल्या घरी आणायच्या नाही किंवा खायच्याही नाही. जर आपण या भाज्या कळत आणि न कळत जर खाल्ल्या तर त्यांचा आपल्या शरीराला सुद्धा त्रास होतो आणि त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मीसुद्धा निघून जाते. गरिबी, अडचणी आणि संकट आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून अमावस्येच्या दिवशी अशा काही भाज्या आपण खायच्या नाही, म्हणजे पूर्णपणे आपण या भाज्या वर्ज्य करायच्या आहे. त्या भाज्या कोणत्या आहे तर आपण हे व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पहा, पहिली भाजी म्हणजे वांग्याची भाजी. तर आपल्याला या दिवशी चुकूनही वांग्याची भाजी खायची नाही. सकाळी पण खायची नाही आणि रात्रीसुद्धा खायची नाही. वांग्याची भाजी ही खायची नाही. तसेच आपल्याला या दिवशी आपल्या मुलांना सुद्धा वांग्याची भाजी खायला द्यायची नाही. तसेच मुळा देखील आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचा आहे. तसा कार्तिक जो पूर्ण महिना आहे त्या दिवशी म्हणजे वांगी आणि मुळा हे आपल्याला पूर्णपणे वर्ज्य मानला जातो. पण आता बऱ्याच जणांना हे शक्य नसतं. तर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला चुकूनही वांगी आणि मुळा याचं सेवन करायचं नाही. तसेच चुकूनही या दिवशी आपल्याला बीटसुद्धा खायचे नाही, म्हणजे लाल रंगाच्या भाज्या देखील खायच्या नाही. या दिवशी चुकूनही लाल रंगाच्या भाज्यांचे सेवन करायचे नाही. तसेच चुकूनही या दिवशी नॉनव्हेज हे अजिबात खायचे नाही. मांसाहार करायचा नाही, कारण मांसाहार जर आपण या दिवशी केला तर आपल्या शरीराला अनेक त्रास होऊ शकतात. अनेक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागेल. यामुळे तसेच कांदा आणि लसूण चुकूनही या दिवशी आपल्याला खायचं नाही, म्हणजे यांचं सेवन आपल्याला कुठल्याही प्रकारे करायचं नाही.
ह्या भाज्या खाल्ल्याने देखील आपल्याला अनेक प्रकारे त्रास होऊ शकतो. तसेच या दिवशी आपल्याला उडदाची डाळ तसेच चण्याची डाळ म्हणजे काळ्या चण्याची डाळ देखील आपल्याला या दिवशी खायची नाही. कारण पहा, अमावस्येच्या दिवशी आपण लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची परंपरा आहे. त्यामुळे पहा, मांस, मटण किंवा तुम्हाला ज्या मी भाज्या सांगितल्या अशा काही गोष्टी जर आपण सेवन केल्या तर आपल्या घरात लक्ष्मीही निघून जाते आणि आपल्यावरती क्रोधित होते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबीही यायला सुरुवात होते. कारण हे पदार्थ अमावस्येच्या दिवशी खाल्ल्यामुळे ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिशय अशुभ मानले जातात आणि यामुळे देवता आपल्यावर नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचे पुण्य आपल्याला मिळत नाही असं देखील म्हटलं जातं. तसेच या दिवशी आपल्याला डांगर ही भाजी देखील सुद्धा खायची नाही म्हणजे लाल भोपळा. या दिवशी चुकूनही डांगर कापायचे नाही आणि भाजी देखील खायची नाही. तसेच दुसरी भाजी म्हणजे एक कोबीची भाजी. कोबीची भाजी देखील या दिवशी आपल्याला खायची नाही. याचे सेवन देखील अमावस्येच्या दिवशी वर्ज्य सांगितले आहे. तर पहा, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या या भाज्या सांगितल्या आहे त्यांचे सेवन आपल्याला अमावस्येच्या दिवशी हे करायचे नाही. तसेच या दिवशी आपल्याला जर कोणी चुकूनही पांढऱ्या कलरची मिठाई खायला दिली, जो व्यक्ती आपल्या जवळचा आहे पण आपल्याला माहिती आहे याच्या मनात आपल्याबद्दल वाईट भावना आहे किंवा हा आपला शत्रू आहे किंवा इतर कुणी व्यक्ती आहे ज्यांना तुम्ही ओळखत नाही, तर या व्यक्तीने देखील जर या दिवशी तुम्हाला पांढऱ्या कलरची मिठाई किंवा पेढे खायला दिले तर ते अजिबात सेवन करायचे नाही. कारण या दिवशी बघा, वाईट करणी बाधा करण्यासाठी अमावस्या हा दिवस मानला जातो आणि या दिवशी आपले जे गुपित शत्रू असतात ते आपल्या समोर चांगलं बोलतात आणि आपल्या मागे आपले वाईट करण्यासाठी बसलेले असतात. अशा वेळेस अशी तांत्रिक क्रिया ही मिठाईमधून केली जाते. त्यामुळे चुकूनही आपल्याला या दिवशी पांढरी मिठाई म्हणजेच पेढे वगैरे कोणी काही दिले तर ते खायचे नाही. तुम्ही स्वतः खरेदी करून खाऊ शकता किंवा घरातील सदस्यांनी देखील दिलेली मिठाई तुम्ही खाऊ शकता. पण तुम्हाला ज्या व्यक्तींवर संशय आहे त्यांनी दिलेली मिठाई चुकूनही या दिवशी सेवन करायची नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.